आता पेट्रोलचा खर्च विसरा, घरी आणा इलेक्ट्रिक स्टायलिस्ट इलेक्ट्रिक गाडी। 100% भारतीय बनावटीची इलेक्ट्रिक्स ईव्ही इलेक्ट्रिक गाडी आता उपलब्ध। 5 वर्षांची वॉरंटी, आकर्षक कलर्स आणि स्पोर्ट्स डिझाइन। एकदा चार्ज करा आणि 100 ते 140 किलोमीटर पर्यंत रेंज। अत्याधुनिक सर्व्हिस सुविधा, लोन सुविधा सुद्धा उपलब्ध। आजच भेट द्या साई मोटर्स, किसान चौक, इचलकरंजी। संपर्क 93 73 27 57 52 किंवा 0230 299 77 66। नो पेट्रोल नो टेन्शन, इलेक्ट्रिकचा स्मार्ट पर्याय। अब्दुल्लाट आणि परिसरातल्या शेतकऱ्यांना दिवसा 8 तास वीज पुरवठा करावा, वीज खंडित कालावधी वाढवून मिळावा या मागण्यासाठी अब्दुल्लाट, शिरदवाड, रुई, चंदूर येथील शेतकऱ्यांनी आज दुपारी इचलकरंजी इथं महावितरण कार्यालयावर धडक मारली। यावेळी कार्यकारी अभियंता वैभव गोंदिल यांनी पूर्वीप्रमाणे 8 तास वीज पुरवठा केला जाईल असं लेखी आश्वासन दिल्यानंतर घेराव आंदोलन मागे घेण्यात आलं। दरम्यान या ठिकाणी आमदार डॉक्टर राहुल आवाडे यांनी भेट देऊन अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात अशा सूचना दिल्या। सुमारे 3 तास हे आंदोलन सुरू होतं। यावेळी कॉम्रेड आप्पा पाटील यांनी ऐन उन्हाळ्यात शेतकऱ्यांचा वीज पुरवठा 2 तासांनी कपात केला असल्यानं शेतकऱ्यांची पिकं करपून जात असल्याचं सांगितलं। जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत इथून हलणार नाही अशी घोषणा त्यांनी केली। यावेळी सुरेश शेटबाळे, SK पाटील, दादा सोसांगावे, प्रीतम पाटील, सुभाष परीट, सुभाष बिरनाळे, शांतीनाथ मगदूम, समगोंडा पाटील, रावसाहेब पाटील, शशिकांत जोखे, रमेश पाटील, रमेश शेट्टी यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते।